त्यानंतर 6वे प्रकरण जे आहे ते आहे भौतिक राशींचे मापन। मग यामध्ये भौतिक राशी ज्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणूनही ओळखतो, फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, भौतिक राशी कशांना म्हटलं जातं, तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना काय म्हणतो आपण, भौतिक राशी असे म्हणतो। आता भौतिक राशींचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्यांचं परिमाण जे आहे, परिमाण म्हणजेच काय तर मॅग्निट्यूड, तर ते सांगण्यासाठी आपल्याला त्याचं मूल्य आणि एकक या दोन गोष्टींची गरज असते। म्हणजे समजा जर आपण अंतर ही भौतिक राशी घेतली तर मग त्याचं मूल्य 6 किलोमीटर, 10 किलोमीटर अशा पद्धतीने आपण व्यक्त करतो। मग या ठिकाणी 6 हे काय झालं या ठिकाणी, तर ते मूल्य झालं या अंतराचं, आणि किलोमीटर हे झालं त्याचं एकक। अशा प्रकारे विविध भौतिक राशी आहेत। सोपी गोष्ट आहे ही आणि फार महत्त्वाचं प्रकरण आहे। आपल्याला हे मार्क्स म्हणजे आपल्या हातातले मार्क्स आहेत, त्यामुळे हे प्रकरण तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या अभ्यासा। आपल्या चॅनलवरही आपण या संबंधीचा एक विशेष व्हिडिओ करूयात। तर या ठिकाणी काही भौतिक राशी आहेत। वस्तुमान, ज्याला आपण मास असं म्हणतो। वस्तुमान म्हणजे काय, तर पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात। वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे, जडत्व म्हणजे इनर्शिया, जडत्वाचे गुणात्मक माप आहे ते। आता वस्तुमान ही कशी राशी आहे, तर राशींचे दोन भाग किंवा दोन प्रकार पडतात। दोन प्रकारच्या राशी असतात, सदिश राशी आणि अदिश राशी। तर वस्तुमान ही कशी आहे, अदिश राशी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आता वस्तुमान जे असतं तुम्ही जगात कुठेही जा ते बदलत नाही, परंतु वजन मात्र काय होतं, बदलतं। तुम्हाला माहित असेल पृथ्वीवरील वजन आणि चंद्रावरील वजन एखाद्या व्यक्तीचं जर केलं तर त्यामध्ये फरक पडतो। त्याचं कारण काय आहे, तर तेथील गुरुत्वाकर्षण बल आहे। म्हणजे वजन आणि वस्तुमान या दोन भिन्न बाबी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर दुसरी आहे वजन म्हणजेच वेट, आपण आताच विचार केला। तर आता एक गंमत आहे या ठिकाणी की आपण ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये जे मोजतो त्याला आपण काय म्हणतो, वजन म्हणतो, परंतु वास्तविक ते काय झालं, त्या पदार्थाचं किंवा त्या बाबीचं ते झालं वस्तुमान, आणि आपण त्याला म्हणतो वजन। तर वजन म्हणजे नेमकं काय आहे, वजन ही सदिश राशी आहे। तर वजन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तुमानावर म्हणजे जे वस्तुमान आहे त्यावर गुरुत्वीय बल जे कार्य करतं, पृथ्वीचं गुरुत्वीय बल जे कार्य करतं त्याला काय म्हणतो आपण, वजन म्हणतो। एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने, ही पृथ्वी आहे आणि तिच्या पृष्ठभागावरील ही वस्तू आहे या ठिकाणी, तर या वस्तूला ती तिच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते। ती ज्या बलाने म्हणजे ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते केंद्राकडे स्वतःच्या, त्या बलाला काय म्हणतो आपण, वजन असं म्हणतो। म्हणून वजन ही कशी राशी झाली, मग सदिश राशी, आणि वस्तुमान कशी राशी झाली, ही अदिश राशी। हे लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आता त्यानंतर काय आहे, प्रमाणित मापन म्हणजे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट। तर काय आहे प्रचलित मापन पद्धती या ठिकाणी, म्हणजे आता बघा प्रचलित मापन म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि प्रचलित मापन पद्धती म्हणजे हे मेजरमेंट करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, स्टँडर्ड पद्धती, MKS पद्धत आणि CGS पद्धत। आता MKS पद्धतीमध्ये काय असतं, तर MKS पद्धतीमध्ये काय, लांबी ही मीटर मध्ये मोजली जाते, वस्तुमान किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं, आणि वेळ जो असतो तो सेकंदामध्ये मोजला जातो, त्याला आपण काय म्हणतो MKS पद्धत। आणि CGS पद्धत जर आपण घेतली तर CGS पद्धतीमध्ये काय होतं, या पद्धतीत ही लांबी जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजली जाते, त्याचबरोबर वजन ग्रॅम मध्ये मोजलं जातं, आणि काळ किंवा वेळ मात्र सेकंदातच मोजला जातो। म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये काळ, कालावधी, वेळ ही मात्र सेकंदामध्येच मोजली जाते। तर MKS आणि CGS मापन पद्धती यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, परीक्षेत प्रश्न आहेतच यावरती। त्यानंतर पायाभूत राशी, पायाभूत राशींचे प्रमाण। आता या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास करत गेलात की तुमच्या लक्षात येईल की अनेक राशी आहेत, परंतु त्यातील बहुतेक राशी काय कशा आहेत, तर एकमेकांशी संबंधित आहेत, निगडीत आहेत। आता तुम्ही चाल ही राशी घेतली तर चाल ही राशी जी आहे ती अंतराशी आणि काळ या राशीचं गुणोत्तर आहे, म्हणजे ती त्यांच्याशी संबंधित आहे। आपण 6वी मध्ये बघितलेलं आहे। तर त्या ठिकाणी पायाभूत राशी म्हणजे काय, तर मग काही निवडक राशी जरी आपण घेतल्या आणि त्यांचं पायाभूत प्रमाण ठरवलं तर आपण इतर ठिकाणी देखील त्याचा वापर करू शकतो।
आता लांबी आणि काळ या राशींचे प्रमाण आपण पायाभूत राशी म्हणून घेऊ शकतो आणि त्यांचं प्रमाण ठरवू शकतो. आता यावरती अप्लाइड प्रश्न कसा येतो आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमापन संस्थेमध्ये ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय जो करार असतो विविध देशांमध्ये त्या करारानुसार हा जो दांडा तिथे ठेवलेला आहे त्याच्या वस्तुमानाला काय म्हटलं जातं 1 किलोग्रॅम म्हणून म्हटलं जातं. हे काय झालं पायाभूत राशीचं पायाभूत प्रमाण झालं आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर आता पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम आणि इरिडियमच्या संमिश्राच्या या पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे ते. आणि या 2 रेषांमधील जे अंतर आहे त्याला मीटर म्हणून प्रमाण मांडलेलं आहे. आणि जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा वगैरे मग याच्याच प्रती काय करतात तयार करतात. आता पुढचं वेळेच्या बाबतीत विचार केला तर पृथ्वीचं जे परिवलन आहे त्याला जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून तो प्रमाणित केला जात असे. तासाची किती मिनिटे 60 मिनिटे आणि मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद देखील प्रमाणित केला जातो. तुम्ही तो चॅप्टर किंवा ते प्रकरण जर वाचलं मन लावून आणि तिथे जे स्क्रीनमध्ये काही चौकटी करून ज्या बाबी दिल्या त्यावर जर लक्ष दिलं तर तुमचे नक्की काही प्रश्न तरी या प्रकरणाहून तयार होतील जे वेगळ्या स्वरूपाचे असतील. आणि मग भौतिक राशींवरचे प्रश्न तर आपल्याला अभ्यास केल्यानंतर येणारच आहेत. तर अशा प्रकारे हे 6वं प्रकरण आहे. त्यानंतर एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल ज्याला आपण SI पद्धत म्हणतो आणि हीच आता जास्त प्रचलित पद्धत आहे. आता ही SI पद्धत म्हणजे नेमकं काय तर 7 पायाभूत राशींवर आधारित एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती ज्याला सिस्टीम इंटरनॅशनल म्हटलं जातं ज्याला आपण SI म्हणून ओळखतो ती सध्या जगभरात वापरली जाणारी पद्धत आहे. तर या पद्धतीमध्ये काय आहे तर लांबी त्यानंतर वस्तुमान आणि काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पिक्चर मध्ये या ठिकाणी. तर ही SI ही पद्धत आता सध्या सगळीकडे वापरली जाते हे तुम्ही लक्षात घ्या. या SI पद्धतीचं साधारणपणे MKS पद्धतीशी साधर्म्य दिसतं आपल्याला. तर तुम्ही ते पुस्तकांमधून आता अभ्यासून घ्या. आता तुम्हाला जर या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी सुद्धा एक तळचौकोन दिलेला आहे त्यामध्ये पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असत असं म्हटलेलं आहे. तर परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की पूर्वीच्या काळी सोने कोणत्या मापाने मोजलं जात किंवा तोललं जात तर ते गुंज या मापाने. मग त्या ठिकाणी तुम्हाला इतरही काही चिपटे म्हणा किंवा जी काही आपण जुने प्रमाण वापरत होतो ती नावं दिलेली असतील तुम्हाला तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सखोल अभ्यास करणे या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे हे 6वं प्रकरण आहे अतिशय महत्वाचं आहे आणि यावरचे मार्क्स आपल्याला हमखास मिळणार आहेत म्हणून याला ओमिट करू नका टाळू नका. यानंतर आता आपण 7वं प्रकरण पाहू गती बल व कार्य. सर्वात महत्वाचं प्रकरण आहे आणि 10वी पर्यंत याचा अभ्यास आपल्याला करतच जावा लागतो. तर गती बल आणि कार्य. तर गती म्हणजे काय आपण हे यापूर्वी अभ्यासलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये 6वीच्या अभ्यासक्रमाचा विचार करताना. तर मग गती म्हणजे काय त्याचबरोबर गतीमध्ये बदल कशामुळे होतो हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत की अंतर व विस्थापन डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर म्हणजे काय त्यानंतर मग चाल व वेग स्पीड आणि वेलॉसिटी यात काय फरक आहे आणि या सर्व ज्या काही राशी आहेत आपण त्यांच्या व्याख्या त्यांची उदाहरणे हे पाहणार आहोत या प्रकरणामध्ये. तर परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे हे. नंतर ह्या ज्या काही राशी आहेत त्यांची एकके आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग सरासरी वेग म्हणजे काय तात्कालिक वेग म्हणजे काय. आता त्वरण म्हणजे काय ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन त्वरण वेलॉसिटी चाल यामध्ये काय फरक आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सर्वांच्या व्याख्या देखील पाठ करणं गरजेचं आहे आणि व्याख्या शब्दशः पाठ करण्यापेक्षा या राशींमध्ये असणारा फरक जो आहे तो आपल्याला माहीत असणं जास्त आवश्यक आहे. तर त्वरण ही राशी सदिश आहे. आपण यापूर्वी पाहिलं की त्वरण ही सदिश आहे. मग या चाल वेग अंतर विस्थापन ह्या राशी कशा आहेत मग
हे आपल्याला पाहिलं पाहिजे. याशिवाय ज्या राशी आहेत तेही आपण बघितलं पाहिजे. या राशींची एकके म्हणजे युनिट्स आपण ज्याला म्हणतो, किलोमीटर, आपण आताच पाहिलं MKS पद्धत, त्यानंतर CGS पद्धत, SI पद्धत, तर याचा संबंध या ठिकाणी येतो. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हा नियम जडत्वाशी संबंधित आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तो कोणती गोष्ट सांगतो, म्हणजे असंही विचारलं जातं की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आपणास कशाबद्दल माहिती देतो. प्रश्न आलेला आहे अशा प्रकारचा. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्याला काय सांगतो, असेही प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बल ही सदिश आहे का अदिश आहे. त्यानंतर मग विस्थापन व कार्य म्हणजे फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क यांचा परस्पर संबंध, या सर्व गोष्टींची माहिती या प्रकरणात होते आणि ही करून घेणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. आणि या प्रकरणावरचे मार्क देखील आपल्याला सहज मिळू शकतात. त्याचबरोबर या प्रकरणावर आपल्याला काही न्यूमरिकल्स म्हणजे प्रॉब्लेम्स अर्थात गणित विचारले जाऊ शकतात. आपल्याला जर या सर्व राशींचे फॉर्म्युले पाठ असतील, माहीत असतील आणि आपण थोडीशी प्रॅक्टिस केली असेल तर आपल्या हातातले मार्क आहेत. कारण प्रश्न दिलेला आहे त्या ठिकाणी उत्तरही दिलेलं आहे, म्हणजे गणित दिलेले उत्तर दिलेले. आपल्याला फक्त फॉर्म्युला माहीत पाहिजे. एखाद्या राशीचं कन्व्हर्जन करायचं असलं आपल्याला तर ते कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये मिनिटाचं सेकंदामध्ये करणं जसं असतं त्याच प्रकारे किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये करणं वगैरे. तर हे थोडंसं आपण अभ्यासलं की आपल्याला या चॅप्टरवरचे मार्क देखील फिक्स होतात. आणि हा चॅप्टर करणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने. आणि हा 7वीलाच आहे असं नाही, तर आपल्याला पुढेही करायचंय. म्हणजे थोडक्यात काय, तवरचेवर याचा अभ्यास आपला डीप होत जाणार आहे. यानंतरचं प्रकरण आहे स्थितिक विद्युत. यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्थितिक विद्युत म्हणजे काय, तर हे वस्तूंमधील ऋण म्हणजे निगेटिव्ह आणि धन जे काही प्रभार आहेत, कोणते, हे विद्युत प्रभार, तर यामधील जे असंतुलन असतं त्यामुळे काय होतं, ही स्थितिक विद्युत निर्माण होते. तर या प्रकरणात सुरुवातीला आपल्याला विद्युत प्रभार म्हणजे काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्व वस्तू कशा असतात, अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. आणि विद्युत प्रभार म्हणजेच काय, इलेक्ट्रिक चार्ज हा या कणांचा आंतरिक गुणधर्म असतो. आता विद्युत प्रभार दोन प्रकारचा असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ज्याला धन प्रभार आणि ऋण प्रभार असं आपण म्हणतो. आता हे दोन्ही प्रभार जर सममूल्य असतील किंवा समतोल असतील तर काय होईल, ती वस्तू उदासीन होईल म्हणजेच न्यूट्रल होईल. म्हणजे त्या वस्तूवरती कोणताही प्रभार नसेल, म्हणजे निव्वळ प्रभार या ठिकाणी असणार नाही, म्हणजे ती उदासीन असेल. आणि हे दोन प्रभार जर समतोल नसतील तर मग काय होईल, तर ती वस्तू चार्जड असेल म्हणजेच प्रभारित असेल. तुम्ही हे प्रकरण अभ्यासताना हे सर्व तुमच्या लक्षात येईल. फार सोपा कन्सेप्ट आहे हा. त्यानंतर दुसरं आपल्याला शिकायचं आहे तो म्हणजे विद्युत प्रभाराचा उगम. आता या इलेक्ट्रिक चार्जचा उगम कसा होतो, तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो की घर्षणाद्वारे होतो, प्रेरणाद्वारे होतो. म्हणजे कसं, एक वस्तूवर घासून प्रभार तयार होऊ शकतो. त्याचप्रमाणे म्हणजे प्रभारित वस्तू जी असेल ती वस्तू दुसऱ्या वस्तूजवळ नेली तर त्या वस्तूमध्ये प्रभार तयार केला जातो. त्याला आपण प्रेरणद्वारे स्थितिक विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. तर आता विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो, आपल्याला माहित आहे की ॲटम म्हणजे अणू, ज्याच्या केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि भोवती इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात आणि हे समतोल असतात हे प्रभार. त्यामुळे अणू हा उदासीन असतो, हे आपण पाहिलेलं आहे यापूर्वीच. तर अणू उदासीन असतो तर मग चार्ज कसे तयार होतात, तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजेच उगम कसा होतो, आपण पाहिलं की घर्षणाद्वारे होतो, पण त्यामध्ये कन्सेप्ट काय आहे नेमका, तर ते आपण पाहिलेलं पाहिजे की विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या गेल्या तर त्या एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण काय होतात, या दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण प्रभारित कणामुळे काय होते, ऋण प्रभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून या वस्तूवरून ऋणकण इकडे गेले म्हणून ही वस्तू काय होते, धन प्रभारित होते. अशा प्रकारे इलेक्ट्रिक चार्ज तयार होतात. असे सोपे कन्सेप्ट आहेत. आता या ठिकाणी आपल्या या व्हिडिओचा तो उद्देश नाहीये.
तर तुम्ही ते लक्षात घ्या. त्यानंतर मग घर्षण विद्युत, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तर घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाला काय म्हणतो आपण? घर्षण विद्युत. हे सर्व प्रकार कशाचे आहेत? तर स्थितिक विद्युतचेच आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणजे काय? तर सुवर्णपत्र विद्युतदर्शी संबंधित त्या ठिकाणी चौकोन दिलेला आहे. तर काय आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी? तर एक इलेक्ट्रिक चार्ज ओळखण्याचं ते सिंपल इन्स्ट्रुमेंट किंवा एक साधं उपकरण आहे. मग त्याची रचना कशी आहे ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता बेंजामिन फ्रँकलिननी सिद्ध केलं होतं की वीज काय आहे, ही जी आकाशात वीज चमकते ती काय आहे? तर विद्युत प्रवाहाचंच रूप आहे. हे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं होतं. तर त्या दृष्टीने त्याचं कार्य आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचं संशोधन आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर वातावरणातील विद्युत प्रभार, वीज चमकणे, वीज पडणे म्हणजे काय? आता वीज चमकते कधी? जेव्हा हवा आणि ढग एकमेकावर घासले जातात. त्यानंतर ढग काय होतात? धनप्रभारित, तर खाली काही ढग ऋणप्रभारित होतात. वीज चमकणे व पडणे आता या ठिकाणी पुस्तकातही सांगितले की गुंतागुंतीचं आहे, कारण त्याचा थेट अभ्यास करणं तसं अवघड आहे. परंतु वीज चमकल्यामुळे जो काही विद्युत प्रवाह निर्माण होतो त्यामुळे उष्णता तयार होते, प्रकाश तयार होतो आणि ध्वनी ऊर्जा तयार होते. याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तडित रक्षक, ज्याला या ठिकाणी लाइटनिंग कंडक्टर म्हटलेलं आहे, आपण बरेचदा माझ्या मताने लाइटिंग अरेस्टर म्हणतो. तर हे काय करतो? ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठीच हे उपकरण आहे. या उपकरणामध्ये तांब्याची दामपट्टी वापरलेली असते. आणि हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की लाइटनिंग कंडक्टरमध्ये किंवा अरेस्टरमध्ये कोणत्या धातूची पट्टी वापरलेली असू शकते, असे प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वी. त्यानंतर मग विजेसंबंधी, विजेची वैशिष्ट्य, वीज पडते कोणत्या ठिकाणी, आपण कोणती सावधगिरी बाळगावी, या गोष्टी देखील अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. पुस्तकामध्ये हे सर्व मॅटर दिलेलं आहे. आता यानंतरचं 9वं प्रकरण देखील अतिशय महत्वाचं आहे. ते आहे उष्णता म्हणजेच काय? हीट या संबंधीचं. या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे उष्णतेचे संक्रमण म्हणजेच हीट ट्रान्सफर म्हणजे काय? तर उष्णतेचं संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे होणारं स्थानांतर, यालाच काय म्हणतो आपण? उष्णतेचं संक्रमण असं म्हणतो. तर आता उष्णता संक्रमणाचे प्रकार आहेत वेगवेगळे. उष्णतेचे वहन, अभिसरण आणि प्रारण, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? वहनला कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. प्रारण म्हणजे रेडिएशन. तर हे कन्सेप्ट अभ्यासणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. थोडक्यात पाहायचं असलं आपल्याला तर उष्णतेचे वहन म्हणजे काय? पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणारे उष्णतेचे संक्रमण, त्यास आपण काय म्हणतो? उष्णतेचे वहन. त्यानंतर अभिसरणाचा जर आपण विचार केला उष्णतेच्या, तर उष्णतेचे अभिसरण द्रव आणि वायुरूप पदार्थामध्येच होऊ शकतं. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. या गोष्टी लक्षात घेणं परीक्षे दृष्टीने फार महत्वाचं आहे की अभिसरण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे. आणि हे माध्यम कोणत्या स्वरूपाचं असू शकतं? द्रव किंवा वायू स्वरूपाचं असू शकतं. थोडक्यात अभिसरणामध्ये काय होतं? उष्णतेचं जे संक्रमण आहे ते प्रवाहाच्या द्वारे होतं, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? अभिसरण प्रवाह. आणि उष्णतेचं संक्रमण हे या ठिकाणी प्रवाहाद्वारे झालं की त्याला कन्व्हेक्शन किंवा अभिसरण असं आपण म्हणतो. त्यानंतर प्रारण. तर प्रारण म्हणजे काय? की कोणतेही माध्यम नसताना, या ठिकाणी माध्यम आवश्यक आहे, तर कोणतेही माध्यम नसताना उष्णतेचं होणारं संक्रमण म्हणजेच प्रारण, रेडिएशन असं आपण म्हणतो. म्हणजे सूर्यापासून येणारी उष्णता ही रेडिएशनद्वारे येते. त्यानंतर अवरक्त कॅमेरा, ज्याला आपण इन्फ्रारेड कॅमेरा म्हणतो, त्याचा उपयोग, त्याची रचना वगैरेचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. आता लाकूड हे उष्णतेचं काय आहे? दुर्वाहक आहे. तर तांबे हे उष्णतेचं सुवाहक आहे, ज्याला आपण गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट असं म्हणतो. त्यानंतर उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन याचा अभ्यास करावा लागेल. उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन आणि उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन म्हणजेच काय? घन पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू पदार्थांचं
उष्णतेमुळे प्रसरण व आकुंचन जे काही होतं म्हणजेच उष्णतेचा जो परिणाम यांच्यावर होतो त्याचा अभ्यास करणं देखील आपल्याला गरजेचं आहे. थर्मास फ्लास, ड्युआर फ्लास, जेम्स ड्युआर हा शास्त्रज्ञ होता. तर यांनी काय केलं तर या गोष्टीचा आपल्याला विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ड्युआरनी काय केलं तर 1892 मध्ये त्यांनी पहिला थर्मास फ्लास तयार केला. त्यामुळे काय होऊ लागलं, पदार्थ थंड किंवा गरम राहण्यासाठी तो उपयोगी पडू लागला. तर या गोष्टी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता या थर्मास फ्लास्कचं कार्य कशा प्रकारे होतं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे ती माहिती. एरवी त्यावर थेरॉटिकल प्रश्न आला नाही तरी MCQ मध्ये मात्र या टेटच्या परीक्षेमध्ये मात्र प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्याचा देखील काळजीपूर्वक अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आता यानंतरचं 10वं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित. मागील इयत्तेत देखील आपण ते पाहिलं, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलं की विविध प्रकारच्या आपत्ती. आता दुष्काळ या ठिकाणी आपल्याला तर एकूण 10वी पर्यंतचा अभ्यास करायचा आहे. तर अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे काय होतं, जी परिस्थिती निर्माण होते त्याला काय म्हणतो आपण, दुष्काळ असे म्हणतो. मग दुष्काळाचं वर्गीकरण कसं आहे, नैसर्गिक दुष्काळ असू शकतो, तर काही मानवी कृतीमुळे देखील दुष्काळ असू शकतो. दुष्काळाची कारणे काय आहेत, अवर्षण, अतिवृष्टी, पूर, आपण ओला दुष्काळ, सुका दुष्काळ म्हणतो ना त्या प्रकारचं. तर या गोष्टी देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. दुष्काळावरचे उपाय हेही आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर आता ढगफुटी म्हणजे ज्याला आपण क्लाउड बर्स्ट म्हणतो. ढगफुटी म्हणजे काय आणि ती का होते, त्याची व्याख्या काय, हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे. की काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून जे काही पाणी खाली येतं ते डायरेक्ट जमिनीवर नाही पडत या ढगातलं पाणी, तर त्याची परत वाफ होऊन ते परत त्या ढगातच जातं आणि मग त्या ढगामध्ये काय होतं, वाफेचा प्रचंड साठा निर्माण होतो आणि मग शीघ्र संघनन क्रियेमुळे काय होतं, अचानकपणे एखाद्या विशिष्ट किंवा त्या ठिकाणच्या लहान भूभागावरच काय होतं, म्हणजे कमी भूभागावर प्रचंड पाऊस पडतो. सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला की त्याला मग काय म्हटलं जातं, तर ढगफुटी असं म्हटलं जातं. त्यानंतर ज्वालामुखीची कारणे आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे की भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केली होती. हाही प्रश्न तयार होतो या ठिकाणी. तर या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. आता ज्वालामुखी आहे, ज्वालामुखी ही कशी घटना आहे, तर नैसर्गिक घटना आहे ती. पृथ्वीचा अंतर्गत भाग कसा आहे, उष्ण आहे आणि मग त्या ठिकाणी लावारसाच्या हालचाली होतात त्यामुळे भूकवच्या बाहेर पडून त्यांचा उद्रेक झाला की त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखी असं म्हणतो. ज्वालामुखीमुळं काय होतं या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून एक या चॅप्टरमध्ये आहे ते म्हणजे वीज पडणे, त्याची देखील माहिती दिलेली आहे या प्रकरणामध्ये की वीज पडते त्यावेळेस आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर खुल्या मैदानात वीज पडण्याचं सर्वाधिक प्रमाण आहे ते का आहे, विजेचं तापमान हे सूर्यापेक्षाही प्रखर आहे हे या चॅप्टरमध्ये आपण दिलेलं आहे, त्यावरही प्रश्न तयार होतात. त्याचबरोबर सुनामी, तर याची निर्मिती का होते, सागर पृष्ठावर भूकंप झाल्यानंतर सुनामीची निर्मिती होते आणि या लाटांचा वेग किती असू शकतो, तर 800 ते 900 किलोमीटर तास किंवा प्रति तास असा तो असतो. त्यांची उंची 100 फुटापर्यंत वाढलेली असू शकते. तर या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचे विघातक परिणाम अभ्यासायला पाहिजे आपण. त्यानंतर UNDP ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर तिचं कार्य काय, 1965 साली ही संस्था स्थापन झाली. 177 देश या संघटनेचे सभासद आहेत. आज मी तीच काय सदस्य संख्या आहे या संघटनेची, याचा देखील अभ्यास आपण केला पाहिजे. तर अशा प्रकारे हे झालं आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित 10वं प्रकरण. आता यानंतरचं जे प्रकरण आहे पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, अतिशय महत्वाचं प्रकरण आहे, हमखास मार्क देणारं प्रकरण आहे. आता आपण पेशी म्हणजे काय, सेल ज्याला आपण म्हणतो, तर पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे पेशीशिवाय शरीर किंवा सजीव असू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक पण मूलभूत घटक आहे. रचनात्मक म्हणजे काय, तर त्या सजीवाच्या शारीरिक रचनेत पेशीचा समावेश असतोच. त्याचबरोबर तो सजीव जे काही कार्य करतो तर ते देखील कशामुळे संभवतं, तर त्या पेशीमुळेच संभवलं जातं. आपण मागच्या
इयत्तेमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट अभ्यासलेली आहे. आता या ठिकाणी पेशी आहे. पेशीपासून काय बनतं? पेशीच्या समूहापासून ऊती तयार होते. ऊतीपासून इंद्रिय तयार होतं. इंद्रियापासून इंद्रिय संस्था तयार होते आणि त्यापासून माणसाचं किंवा सजीवाचं शरीर बनतं. यालाच आपण सजीवातलं काय म्हणतो? संघटन असं म्हणतो. आता या ठिकाणी रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी काय केलं तर त्यांनी 1665 मध्ये पेशीचा शोध लावला आणि या विज्ञानाची सुरुवात झाली, अभ्यासाची सुरुवात झाली. त्यानंतर एम.जे. श्लायडेन आणि थिओडर श्वान हे जे 2 शास्त्रज्ञ होते त्यांनी 1838 साली पेशीच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. त्यांनी काय मांडला सिद्धांत? सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. 1885 मध्ये आर. विरशॉ यांनी काय म्हटलं की पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो. म्हणजे पेशीपासूनच काय होतं? पेशीपासूनच पेशी तयार होतात हे त्यांनी सांगितलं आपल्याला. अशा प्रकारे या शास्त्रज्ञांचं जे कार्य आहे, संशोधन आहे, ते देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पेशींचे मोजमाप म्हणजे मेजरमेंट आणि त्यांचं निरीक्षण या संबंधीची माहिती आहे की ॲटोन ल्युएनहॉक यांनी 1673 मध्ये काय केलं? एक सूक्ष्मदर्शक उपकरण तयार केलं आणि जीवाणू आणि आदिजीव यांच्या जिवंत पेशींचं सर्वप्रथम निरीक्षण केलं यांनी मायक्रोस्कोपद्वारे. तर ही माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही ती एकदा नक्की अभ्यासा. त्यानंतर पेशींचा आकार, पेशी कशा प्रकारच्या असतात म्हणजे त्यांचा आकार कसा असतो तर सजीवांच्या पेशींच्या आकारात वैविध्य असतं आणि त्यांचा आकार कसा असतो? आता हा मुद्दा लक्षात घ्या. पेशींचा आकार हा त्यांच्या कार्याशी निगडीत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर पेशींचे विविध आकार असतात. पेशी ह्या गोलाकार असतात, दंडाकार असतात, स्तंभाकार असतात, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार अशा प्रकारच्या पेशी आपल्याला आढळून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे पेशी अंगके. पेशी अंगके म्हणजे काय तर सजीवांच्या ज्या काही जीवनक्रिया असतात त्या घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक कार्यरत असतात, अस्तित्वात असतात. या घटकांनाच काय म्हटलं जातं? पेशी अंगके असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रामुख्याने पेशींचे 2 प्रकार पडतात. एक आहे वनस्पती पेशी आणि दुसरी आहे प्राणी पेशी. तर हे 2 प्रमुख प्रकार आहेत. आता वनस्पती पेशी भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, त्यामुळे त्यांना एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. या सर्व पेशी ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका वगैरे असतात, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना दृश्य केंद्रकी पेशी, युकॅरियोटिक सेल असं त्यांना संबोधलं जातं. हे कन्सेप्ट परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या ठिकाणी पुस्तकामध्ये देखील दिलेले आहेत. त्यानंतर मग आता पेशींची जर रचनेचा आपण विचार केला पेशींच्या, तर पेशी भित्तिका म्हणजे काय तर हे सर्वात बाहेरचं आवरण असतं. आणि विशेष महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेत विचारले जाते की पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते, म्हणजे प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पेशी पटल म्हणजे काय नंतर तर पेशी पटल काय आहे? एक प्रकारचं पातळ आवरण आहे. ते नाजूक लवचिक तर असतं आणि प्राणी पेशीचं हे सर्वातलं बाहेरचं आवरण असतं. म्हणजे पेशी भित्तिका आहे वनस्पती पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण आहे, तर पेशी पटल हे प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण आहे. आता पेशी द्रव, तर पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो पेशीमध्ये केंद्रक वगळता, तर त्याला पेशी द्रव म्हणतात. पेशी द्रव हे कसं असतं तर हे जे केंद्रक आहे आणि हे पेशी पटल आहे यांच्या दरम्यान आपल्याला ते आढळतं आणि या द्रवामध्ये पेशीची जी आपण हे अंगके म्हटले ते विविध अंगके तरंगत असतात. पेशी अंगकांचा समावेश आहे पेशीमध्ये. तर मग हे अंगके कोणकोणती असतात तर यामध्ये केंद्रक आहे, आंतरद्रव्य जालिका आहे, गॉल्गी पिंड आहे, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके अशा विविध अंगकांचा समावेश असतो आणि त्यांचं कार्य देखील विविधपूर्ण असतं. तर हे महत्वाचं आहे. केंद्रक हे पेशीचं सर्वात महत्वाचं अंगक आहे आणि इतर बाबी आहेत बऱ्याच, त्यात आपण सेपरेट व्हिडिओमध्येच अभ्यासाव्या लागतील. या ठिकाणी व्हिडिओची लांबी आधीच खूप मोठी झालेली आहे. आता वनस्पती पेशीमध्ये हरित लवक असतं. वनस्पती व प्राणी पेशीमधील समान तसेच वेगवेगळे घटक कोणकोणते आहेत? सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांचा आढळ, त्यांचं स्वरूप, बहुपेशीय सूक्ष्मजीव, एकपेशीय सूक्ष्मजीव यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता ह्या एकपेशीय सूक्ष्मजीवांची उदाहरणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की शैवाल जे असतं डबक्यामधलं त्याचे तंतू असतील किंवा पावावर येणारी बुरशी असेल
हे बहुपेशीय आहेत, परंतु बहुसंख्य जीवाणू विषाणू हे कसे आहेत तर एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही उदाहरणे देखील माहीत पाहिजेत. त्यानंतर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर मग सूक्ष्मजीवांची वाढ ती कशा प्रकारे होते, सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती लागते, त्यासाठी काही जणांना ऑक्सिजन लागतो, काहींना विदाऊट ऑक्सिजन होऊ शकतं. तर या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत आपल्याला मनुष्य जातीला, तर ते कोणकोणते, त्यांचा उपयोग काय होतो. त्यानंतर अतिशय आवडीचा जो भाग आहे परीक्षकाचा आणि ज्यावर हमखास प्रश्न विचारतात ते म्हणजे किण्वन प्रक्रिया किंवा फर्मंटेशन ज्याला आपण म्हणतो. तर किण्वन किंवा फर्मंटेशन म्हणजे काय तर सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या क्रियेला, रासायनिक क्रियेला आपण काय म्हणतो किण्वन म्हणतो. त्यालाच आपण आंबवणं किंवा कुजणं असं देखील म्हणतो. या क्रियेत काय होतं तर उष्णता निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात आणि मग हे वायू तयार झाल्यामुळे काय होतं तर त्या वस्तूचं आकारमान वाढतं. जसं पाव, इडली हे पीठ आपण जर रात्री भिजून ठेवतो, आपण पाहतो ते इतकं असतं, नंतर सकाळी पूर्ण आपलं ते जे भांडं असतं ते भरलेलं असतं. तर त्याला कारण कोणती प्रक्रिया आहे तर ही किण्वन फर्मंटेशन प्रक्रिया आहे. तर अप्लाइड पद्धतीने हा अभ्यास आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. किण्वन प्रक्रियेचे उदाहरणं आहेत दुधाचे दही बनणे, फळे व धान्यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल असं जीवनसत्व, प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये देखील याच प्रक्रियेचा अंतर्भाव होतो. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. हमखास प्रश्न यावर ती येतोच. ज्याप्रमाणे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत त्याचप्रमाणे हार्मफुल म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव देखील आहेत. मग ते कोणते म्हणजे थोडक्यात ते रोगकारक सूक्ष्मजीव आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान दिलेलं आहे त्या ठिकाणी पुस्तकामध्ये, ते तुम्ही अभ्यासलं पाहिजे. त्या संबंधीची माहिती विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये आपल्याला. त्यानंतर प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स, त्यांचा वापर, त्यांचा शोध कोणी लावला, त्याचबरोबर ते कोणकोणत्या रोगावर उपयोगी ठरतात याचा देखील विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपण हे उपद्रवी वगैरे पाहिलं. आता रोगकारक सूक्ष्मजीव यांचा जर आपण विचार केला तर टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो, सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय, हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर या सर्व गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. या सर्व रोगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे या रोगास कारणीभूत घटक, त्यावरील उपाय आणि त्याचबरोबर या रोगांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि या रोगांचं निर्मूलन करण्यासाठी शासनाने जे काही उपाययोजना आखलेल्या आहेत, काही योजना विशेष सुरू केलेल्या आहेत, तर त्याची माहिती पाहिजे. त्या कधी सुरू झाल्या आणि त्यासंबंधी काही विशेष असेल तर त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहिला यापूर्वीच की स्वच्छ भारत अभियान याचाही अभ्यास करावा. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे सुरू कधी झालं, त्याचे उद्देश काय आहेत आणि त्यांनी साध्य काय केलं. या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे या प्रकरणामध्ये. तर अशा प्रकारे आपण हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण कसं अभ्यासायचं ते पाहिलं. यानंतरचं प्रकरण आहे 12वं प्रकरण, मानवी स्नायू व पचन संस्था. याला आपण काय म्हणतो मसल्स, आणि हे आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली. तर स्नायू म्हणजे काय तर गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा जो गट आपल्या शरीरात असतो त्याला काय म्हणतो आपण स्नायू म्हणतो. त्याची माहिती पाहिजे. त्यानंतर मग स्नायूचे प्रकार आहेत की ऐच्छिक स्नायू आहेत, काही व्हॉलंटरी मसल ज्याला आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ हाताने काम करणं, चालणं, अन्नपदार्थ खाणं ही कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे आपण ठरवल्यानंतर ती कामे आपण करतो. त्यासाठी जे स्नायू आपण वापरतो त्यांना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ आपले हाताने पाय आपल्या इच्छेने हलवतो, आपण चालवतो. तर या ठिकाणचे स्नायू कसे झाले ऐच्छिक. आणि काही स्नायू कसे शरीरामध्ये अनैच्छिक आहेत, म्हणजे इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागात श्वसन क्रिया असेल, पचन क्रिया, रक्ताभिसरण क्रिया, ही इंद्रियाचे कामे आपण ठरवून देत नाही किंवा आपण विचार केल्यानंतर ते चालू बंद करू शकत नाही. तर ते चालू असतात तळायात, ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियांमध्ये असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतो आपण अनैच्छिक स्नायू असं म्हणतो. जठर, आतडे, हृदय अशा ठिकाणची जी काही कार्य चालतं ते या अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने चालतं. आता स्नायूंचे प्रकार या ठिकाणी देखील दिलेले आहेत. दुसऱ्या प्रकारे अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू, म्हणजे ज्याला स्केलेटल मसल्स म्हणतात, याला कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स.
तर त्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण ती जर घेत बसलो तर व्हिडिओ आधीच बराच लांब झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे ही माहिती तुम्ही सोपी आहे पुस्तकांमधूनही घेऊ शकता. त्यानंतर आता या ठिकाणी बायसेप्स, ट्रायसेप्स ही नावे तुम्ही ऐकली असतील, ज्याला मराठीमध्ये द्विशिरस्क स्नायू, त्रिशिरस्क स्नायू असं म्हटलं जातं. त्याची माहिती देखील तुम्ही अभ्यासली पाहिजे. त्यांचं स्थान, स्नायूंच्या अभ्यासाला किंवा स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतो आपण? मायोलॉजी असं म्हणतो. काय म्हणतो? तर मायोलॉजी असं आपण म्हणतो. तर या गोष्टी देखील अभ्यासल्या पाहिजेत. म्हणजे हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारे आपण इतर गोष्टी म्हणजे हृदयाचे स्नायू आहेत या त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र आहे, तर त्याला काय म्हणतात याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तर त्यानंतर आता आहे पचन संस्था. तर या ठिकाणी पचन संस्था जी आहे, खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, या क्रियेला आपण काय म्हणतो? अन्न पचन क्रिया असं म्हणतो. आणि पचन संस्था त्याशी संबंधित आहे. पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथींचा समावेश असतो. अन्ननलिकेची लांबी आपल्याला माहित पाहिजे, साधारणतः किती आहे ती? तर सुमारे 9 मीटर असते. त्यामध्ये कशाचा समावेश होतो? मुखाचा, ग्रसनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश पचन संस्थेमध्ये होतो. त्याची डायग्राम आहे, तुम्ही ती अभ्यासली पाहिजे. त्यानंतर मग हे जे काही पचन संस्थेचे भाग आहेत, तर त्यांचं वेगवेगळं कार्य आहे आणि त्या कार्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचं काही महत्व आहे, तर ते आपण अभ्यासलं पाहिजे. अगदी दात असतील, त्यानंतर तोंड, लाळग्रंथी, ग्रासिका, स्वादुपिंड, जठर, यकृत, मोठे आतडे, लहान आतडे वगैरे वगैरे गोष्टी त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचू शकता. त्यानंतर मग पचन संस्थेतील महत्वाच्या ज्या काही ग्रंथी आहेत त्यांचे स्त्राव आहेत काही, म्हणजे पाचक रस त्यातून स्त्रावणारा आणि त्यांचं कार्य याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. उदाहरणार्थ तोंड आहे आपलं, तर तोंडामध्ये कोणती ग्रंथी आहे? लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथीमध्ये कोणता रस स्त्राव आहे? लाळ आहे. याला काय म्हणतो आपण? टायलिन म्हणतो इंग्रजीमध्ये. तर त्याचं काम काय आहे? तर जे काही पिष्टमय पदार्थ आहेत त्यांचं रूपांतर माल्टोज मध्ये करणं हे त्याचं कार्य आहे. जठर आहे. आता ही उदाहरण परीक्षेत देखील हमखास विचारलं जातं की जठरात कोणता रस स्त्रवतो. तर जठर जे आहे त्यामध्ये ग्रंथी कोणती? तर जठर भित्तिका ही ग्रंथी आहे. तर जठर किंवा जाठर रस त्या ठिकाणी स्त्रवतो. तर त्यात काय असतं? HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल. याचं कार्य काय आहे? अन्न आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे वगैरे वगैरे इतर स्रावांचे देखील कार्य आहेत. त्याचे टेबल तुम्ही अभ्यासा किंवा आपण एखादा व्हिडिओ तुम्ही म्हटलं तर आपण करूयात. त्यानंतर यकृतामधून पित्तरस स्त्रवतो, त्याचं कार्य काय आहे? स्वादुपिंडामधून स्वादुरस स्त्रवतो, त्याचं कार्य काय आहे? या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. यावर हमखास प्रश्न परीक्षेमध्ये येतातच. त्यानंतर मग तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान, धूम्रपान याचा पचन संस्थेवर होणारा विपरीत परिणाम. 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे आणि असे अनेक आरोग्य दिन आहेत. वाटलं तर आपण यावरती एक व्हिडिओ वेगळा करूयात, कारण प्रश्न आपल्याला माहीत झाले की कशा प्रकारे येणार आहेत. तर आपण अभ्यास केला तर सहज आपल्याला मार्क देखील मिळणार आहेत. त्यामुळे आपण याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर 13वा चॅप्टर आहे बदल, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय सोपा पण आहे, इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. परिवर्तनीय बदल म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात काय? तर एखादा बदल पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकला तर आपण काय म्हणू? त्याला परिवर्तनीय बदल म्हणू. आवर्ती बदल म्हणजे काय? तर कालावधीनंतर एका ठराविक पुन्हा पुन्हा जर बदल घडून येऊ लागले तर त्याला आवर्ती बदल म्हणून. अनावर्ती बदल म्हणजे काय? एखादा बदल घडला तर तो पुन्हा कधी घडेल हे सांगता येत नाही आणि घडला तरी दोन्ही बदलांच्या मध्ये जो कालावधी आहे तो एकसारखा नसतो, त्याला आपण अनावर्ती बदल म्हणतो. त्यानंतर भौतिक बदल म्हणजे ज्याला आपण फिजिकल चेंज असं म्हणतो. फिजिकल चेंज म्हणजे काय? तर हा बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात, त्यांचं संघटन कायम राहतं, परंतु बदलतं काय? फक्त थोडासा जो बदल घडतो त्याला आपण भौतिक बदल म्हणतो. म्हणजे मूळ पदार्थाचं जे संघटन आहे त्यामध्ये मात्र बदल होत नाही, तर तात्पुरता बदल असतो. म्हणजे या बदलामध्ये काय होतं? नवीन पदार्थ तयार होत नाही, तर मूळ संघटन किंवा मूळ पदार्थाचे जे मूळ गुणधर्म आहेत ते कायम राहतात. आता रासायनिक बदल ज्याला आपण केमिकल चेंज म्हणतो, तर यामध्ये काय होतं? मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात आणि नवीन
आणि वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो. या बदलाला काय म्हणतो आपण? केमिकल चेंज. हा कायमस्वरूपी बदल असतो, हा तात्पुरता बदल असतो. तर या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्यानंतर क्षरण आहे, करोजन, ज्याला आपण गंजणं म्हणतो, म्हणजे लोखंड गंजतं, त्यावरती विटकरी चॉकलेटी रंगाचा थर साचतो. तांब्याच्या वस्तूवर काय होतं? हिरवट रंगाचा थर साचलेला दिसतो. या क्रियेत काय झालेलं असतं? क्षरण, ज्याला करोजन आपण असं म्हणतो. आता क्षरणामुळे काय होतं? वस्तू कमकुवत होतात. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे क्षरण होतं. मग यामुळे होणारा बदल कसा आहे? भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? याचा अभ्यास करणं म्हणजे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्षरण हा कशा प्रकारचा बदल आहे, आणि या पद्धतीचे इतर प्रश्न. त्यानंतर मग गॅल्वनायझेशन. आता क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप दिला जातो, झिंकचा, तर त्याला काय म्हटलं जातं? गॅल्वनायझेशन म्हटलं जातं. तर तांब्या पितळेच्या भांड्यांना कलई केली जाते, कथिलाचा लेप दिला जातो, त्याला कलई म्हणतो. आणि आता आजकाल मॉडर्न मध्ये आपण ज्या खिडक्या वगैरे बसवतो स्लायडिंगच्या, तर त्याला जे अल्युमिनियमच्या पट्ट्या असतात, आपण त्याला काय म्हणतो? पावडर कोटिंग केलंय का म्हणतो. तर ही नवीन संकल्पना आहे आता याच फील्डमधली, की यामुळे काय होतं? क्षरण रोखण्यास मदत होते. तर हा अतिशय सोपा, इंटरेस्टिंग आणि महत्वाचा चॅप्टर आहे. तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा.